नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण निराधारांची जी थकीत अनुदान आहे त्यांना आता 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे मंजूर झाले आहेत व लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। जे लाभार्थी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेत आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन GR आलेला आहे, एक शासन निर्णय आलेला आहे, ते आपण संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। आता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत हा GR आहे, शासन निर्णय आहे। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 24 मार्च 2025 रोजी हा शासन निर्णय आलेला आहे। त्यामध्ये प्रस्तावना काय मांडली आहे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर शासन निर्णय काय ते आपण पाहून घेऊया। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येत आहे। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे। तर जे लाभार्थी आहे त्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे। खूप दिवसापासून तुम्ही वाट पाहत आहे की पैसे कधी जमा होणार आहेत, पण आता हे पैसे जमा करण्यात आले आहे असे सांगितले आहे। DBT तुम्ही करून घ्यायची आहे। DBT जर केले नसेल तर पाहायचं आहे, eKYC करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला DBT मार्फत इथे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे अशी सुद्धा माहिती सांगितलेली आहे। शासन निर्णय राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्य वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे व राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना हे जे काही योजना आहेत त्याच्या लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजने बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासनाने निर्णय दिले आहे, मान्यता दिली आहे। तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आता किती निधी मंजूर केलेला आहे पूर्ण या चार्टमध्ये, या टेबलमध्ये दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा तुम्ही आपले टेलिग्राम जो ग्रुप आहे त्याला सुद्धा जॉईन होऊ शकता। त्याच्यात सुद्धा संपूर्ण तुम्हाला लिंक, संपूर्ण माहिती येत असते। त्यामुळे टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच जॉईन व्हा। त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंटमध्ये पिन करून देत आहे। तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।